बलवंत संगीत मंडळी आणि राम गणेश गडकरी या नाटक कंपनीचे प्रमुख आकर्षण मास्तर दीनानाथ मंगेशकर हे होते. गडकऱ्यांच्या नाटकातील प्रमुख भूमिका दीनानाथ स्वतः करायचे. गडकऱ्यांच्या लेखणीची ताकद ही दीनानाथांच्या आवाजात होती, तर दीनानाथांच्या गायकीचे खरे मर्म गडकऱ्यांच्या शब्दात दडलेले होते. मैत्री आणि भावबंधन नाटक हा किस्सा आहे 1919च्या सुरुवातीचा, जेव्हा गडकरी गंभीर आजारी होते. दुसरीकडे मास्तर दीनानाथ मंगेशकर यांच्या बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एका दर्जेदार नाटकाची अत्यंत गरज होती. दीनानाथांनी गडकऱ्यांना नवीन नाटकाची विनंती केली. गडकऱ्यांनी भावबंधन हे नाटक लिहायला सुरुवात केली, पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावत जात होती. गडकरी मास्तर दीनानाथांना म्हणाले, दीना, तू काळजी करू नकोस. बलवंत कंपनीसाठी मी हे नाटक पूर्ण करणारच. 22 जानेवारी 1919च्या रात्री गडकऱ्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. तरीही ते भावबंधन या नाटकाचा शेवटचा अंक लिहित होते. गडकऱ्यांनी नाटक पूर्ण केलं आणि हस्तलिखिते दीनानाथांच्या हातात ठेवली. नाटक पूर्ण झालेल्याचा आनंद गडकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी त्यांच्या मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला होता. दुर्दैवाने त्याच रात्री राम गणेश गडकरी यांनी जगाचा निरोप घेतला. दीनानाथांसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून देत भावबंधन हे नाटक रंगभूमीवर आणलं. या नाटकात त्यांनी लतिका ह्या नावाची भूमिका केली. हे नाटक प्रचंड गाजले. गडकऱ्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत दीनानाथांशी असलेली आपली मैत्री साहित्याच्या माध्यमातून जपली.